आईला गाडच फायनान्स वाल्यांचा फोन आला वाटतं. चिने ये घे बरं फोन आणि त्या फायनान्स वाल्यांना सांग आमचे बाबा घरी नाही. हा हॅलो काका, आमचे बाबा बोलले काकाला सांग घरी नाही. आईची मेघा काय पण सांगितली त्यांना. हा दे इकडं फोन. हॅलो. हा साहेब, अहो ती लहान पोरगी आहे. जाऊ द्या ती असंच आपलं तिला सवय मस्ती करायची. या तुम्ही हाय या साहेब या. मग पाटील येऊ का मध्ये? या बसा. पाटील तुमची नात लयच मस्तीखोर दिसते हो. हा पोरगी लय मस्तीखोर आहे ती. बघा पाटील, आता जर नाही तुम्ही पैसे भरले तर ट्रॅक्टर ओढून न्यावा लागेल. नाही साहेब, कांदे विकले का टाकू भरून? नाही बाबा, आमच्या बाबाला खोटं बोलत आहे. बाबाने सगळे कांदे विकले. कांदे विकले बाबा गाडी घेणार होतो, बाबाने घेतलीच नाही. बाबाला खोटे. आईची मेघा काही पण सांगितली पाहुण्यांना. थांब आता तुला ये जाऊ दे साहेब, मग तुला बघतो खोटा बोलला त्या म्हणती. हा का तिकडं? साहेब जाऊ दे, ती पोरगी ना लईच मस्ती खोरे. लहान पोरं म्हणजे देवा घरचे फुलं. चालूच राहते, थोडस आरडावं लागत आहे. ते ठीक आहे, आपलं हप्त्याचं काय पाटील? नाही ना साहेब, पहिले कांदे विकले ना, पहिले सगळे तुमचे एवढं ट्रॅक्टरचं लोन आहे ना तेवढं सगळं मी मिटून टाकतो. खट बोलायचं नाही. चला येतो पाटील. हा या. त्याला ए बोरे, पाहुण्यांसमोर लई चरबी आली होती का तुला आज? हो बाबा, तुम्ही तर सांगितले प्रत्येक गोष्टीला खोटं बोलायचं नाही, खरं सांगायचं. म्हणून मी काका खरं सांगितलं. आईला गाड माझं चुकलं बर का. तुझंच बरोबर आहे.